केंद्र सरकारच्या पीएम ई बस सेवेअंतर्गत नागपूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची नवीन दिशा मिळाली आहे। मनपाच्या आपली बस ताफ्यात 50 अत्याधुनिक पूर्णपणे एसी इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात आला आहे। या बसेसचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने कोराडी आगार इथं लोकार्पण करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ई बसेसचं लोकार्पण झालेलं आहे। पहिल्या टप्प्यात 50 ई बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी उपस्थित पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरकरांसाठी या आधुनिक बसेसच्या सुविधांचे फायदे अधोरेखित केले। या बसेस केवळ प्रदूषणमुक्त नाहीत तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत। या बसेस अर्ध्या तासाच्या चार्जिंगमध्ये 250 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतात। या बसेस नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत करतील असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला। प्रधानमंत्री ई बस सेवाच्या माध्यमातून आज नागपूरकरता ज्या 150 बसेस मंजूर झाल्या आहे त्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या 50 बसेस आज ई बसेस आहे। अर्धा तासाच्या चार्जिंगनी 250 किलोमीटर चालणार आहे अशी ई बस 9 मीटर लांबीची ज्यामध्ये 25 प्रवासी बसू शकतात अशी बस आज नागपूरला लोकार्पण होत आहे। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांचे आभार मानतो की नागपूरला एक मोठी भेट, आधुनिकीकरणाचं एक मोठं पाऊल, ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणाच्या माध्यमातून नागपूरला स्वच्छ सुंदर हिरवं शहर आणि ई बसच्या माध्यमातून विदाऊट पोल्युटेड म्हणजे पोल्युशन मुक्त होणारं एक महत्त्वाचं पाऊल हे नागपूरमध्ये उचलला गेलं आहे। एक मोठी उपलब्धी आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे। नागपूरकरता आम्ही जे वचन दिलं होतं नागपूरच्या निवडणुकीमध्ये त्या वचनपूर्तीचा हा एक भाग आहे।